अतूट बंध भाग 21. आज दीपाला कसं निर्जीव वाटत होतं. तिचं कशातच लक्ष नव्हतं. हे 2 दिवस कसे काढायचे याचा ती विचारच करत होती. आज ती रणजितच्या समोर गेली नव्हती, पण तिने त्याला पाहिलं होतं चोरून. कसा उदास दिसत होता. सकाळी नाश्त्याच्या वेळी तर कोणाशी विशेष बोललाही नाही. आपण त्याला दुःखी केलं हीच भावना दीपाला अस्वस्थ करत होती. समताचं लग्न मोठं धूमधडाक्यात झालं. आनंदाचा मुखवटा दीपालीने पांघरला. दीपालीने आदल्या दिवशी जागून समतासाठी एक चिठ्ठी लिहिली होती. त्यामध्ये तिने आपलं मन उघड केलं होतं. ती चिठ्ठी तिने समताच्या पर्समध्ये ठेवून टाकली. वाचेल तेव्हा वाचू दे. पै पाहुणे गेल्याशिवाय दीपालीला हे घर सोडता येणार नव्हतं. किती केले तरी बाबांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न होता ना. अजून 2-3 दिवस राहायला पाहिजे. रणजित आहेच ना रे घरात. मीराचा आवाज ओळखून दीपाली आत निघून गेली. आपल्याला समोर पाहिले की मीराच्या कपाळावर आट्यांचे जाळं पसरतं हे दीपाली जाणून होती. रणजित, बरं झालं भेटलास. मला तुला काही महत्त्वाचं सांगायचं आहे. सांग तर. इथे नाही, कोणीतरी ऐकेल. बाहेर जाऊया. अगं पण मीरा, काय एवढं महत्त्वाचं आहे? उगीच काहीतरी भंकस असेल. नाही रे, इंटरेस्टिंग आहे. ऐकायचं असेल तर बाहेर चल. जरूर येईन. पण कोणाच्या संदर्भात सांगणार आहेस? तुमच्या दीपालीच्या. दीपाच्या? काय ग? इथे नको म्हणाले ना. बरं जाऊया बाहेर. रणजितला उत्सुकता वाटू लागली. मीरा काय सांगणार असेल, तेही दुसऱ्यांच्या कानावर पडू नये असं. रणजितने स्कूटर स्टार्ट केले. मीरा मागच्या सीटवर बसली. दोघे बागेत आले. गर्दीची वेळ नसल्यामुळे विशेष कोणी नव्हतं तिथे. एका बाकावर दोघे बसले. सांग मीरा, काय सांगणार आहेस? रणजित, दीपाच्या चोरीचे अंकलना सांगितलेस? नाही. सांगणार नाहीस? ते विचारण्यासाठी एवढ्या लांब आणलंस? नाही रे, दुसरं सांगायचं आहे. अरे, ते दीपाची माहिती मिळाली आहे मला. खरंच? पण माहिती चांगली नाही. म्हणजे? रणजित, दीपा चांगली मुलगी नाही. पण हे तुला कसं समजलं? सांगते सगळं, पण मला कोणीतरी सांगितलं. हे मात्र मी तुला सांगणार नाही. का? मला योग्य वाटत नाही म्हणून. ठीक आहे, सांग पुढे. रणजित, त्या दीपालीने आतापर्यंत खूप लोकांना फसवलं आहे. शक्य नाही. ती निष्पाप आहे ग. असं पटेल तसं सांग. रणजित, तुला ते पटणार नाही हे मला माहित होतं. रणजित, अरे ते निष्पाप वाटणारे चेहऱ्याचेच तर तिने भांडवल करते. बोलून चालून हलक्या जातीची माणसं ती. लोकांना फसवणं, लुबाडणं त्यांच्या डाव्या हाताचा खेळ. अरे, त्या दिवशी त्या चुकीमुळे तिची चोरी उघडकीला आली. त्यावेळी मलाही तुझ्याप्रमाणे धक्का बसला होता. किती सोजवे समजत होते मी तिला सुद्धा. पण समताच्या लग्नावेळी जे समजलं ते भयानक आहे. माझाही विश्वास बसला नव्हता. तसाच तुझाही बसणार नाही. मीरा, प्रस्ताव न पुरे, मुद्द्यावर ये. रणजित, मीराच्या लग्नावेळी एका माणसाच्या बोलण्याकडे माझं लक्ष गेलं. अरे, ती मुलगी इथे कशी? त्यावर दुसऱ्याने उत्तर दिलं, वकील साहेबांची कोणी पाहुणी असेल. म्हणजे? असल्या मुलींचा चांगल्या घराण्यांशी कधी नात्याचा संबंध नसतो. तिला मी चांगला ओळखतो. ती एक धंदा करणारी मुलगी आहे. तिची आईही हाच धंदा करत होती. असली मुलगी वकील साहेबांची पाहुणी कशी असेल? रणजितचा विश्वास बसला नाही. तो मोठ्याने ओरडलास. नाही, हे खरं नाही. हे शक्यच नाही. मीरा, दीपा तशी नाही. मी तिला चांगला ओळखतो. अरे रणजित, माझा तरी विश्वास कुठे बसला त्या गोष्टीवर? पण थोड्या वेळाने आणखीन एक असाच प्रसंग घडला आणि माझा विश्वास बसला. ती व्यक्ती आपल्या ओळखीची आहे. कोण? मी प्रथमच तुला सांगितलं होतं, मी नाव सांगणार नाही. बरं, पुढे बोल. रणजित, ती व्यक्ती अमृताच्या लग्नाला आली नव्हती. नाहीतर तेव्हाच ही गोष्ट आपल्याला समजली असती. तर काय? बहुतेक सगळ्यांना माहिती आहे. माझं तुमच्या घरी नेहमी येणं जाणं असतं. म्हणून असेल त्यांनी मला विचारलं. मीरा, ती मुलगी इथे कशी? अरे, ती दीपाली आहे. अंकलने तिला आपली मुलगी मानली आहे. त्यांच्याच घरी राहते. तिला आणि मुलगी एवढं बोलून तो खो खो हसू लागला.
एवढं हसण्यासारखं काय आहे त्यात? मीरा, तुला काही माहित नाही? अरे रणजितच्या डॅडींना या वयात हे शोभत नाही. मीरा, रणजित ओरडला. तो रागवला होता. रणजित, अरे असं मी म्हणत नाही. दुसरे लोक काय म्हणतात ते फक्त सांगत होती. तू ओरडून मला गप्पा करशील, पण लोकांची तोंड कशी बंद करशील? रणजित, त्याने तर दीपाबद्दल फार भयानक सांगितलं होतं. मीरा, सांग हे सगळं खोटं आहे. रणजित, त्या लोकांनी दीपाबद्दल असं का सांगावं? त्यांचं आणि दीपाचं काही वैर होतं का? रणजित तशी आहे हे आता मला पटलं. अरे कोण कुठली मुलगी? तिला घरात येण्यापूर्वी अंकलना तिची माहिती माहित नाही हे तुला पटतं तरी का? अरे आपल्या घरात 2 तरुण मुली आहेत, त्यांची लग्नकार्य व्हायची आहेत. हे माहिती असूनही अंकलने तिला घरात कसं काय घेतलं असेल? तुमचं नशीब समज की ही बातमी आता फुटते आहे. समता आणि अमृताच्या लग्नाआधी असं काही घडलं असतं तर त्यांच्या लग्नात नक्कीच गोंधळ झाला असता. अंकलने तर तिचा एक शब्दही खाली पडू देत नाहीत. तिच्या हातात चक्क तिजोरीच्या किल्ल्या दिल्यात. आश्चर्यच. तिच्यासाठी शालू काय, सोन्याची चैन, रिंग आणि काय काय किती करतात सांग. कशासाठी करत असतील ते? काहीतरी असेलच ना. मीरा, माझं डोकंच चालणं झालंय, काही समजत नाही. रणजित, आता एक महत्वाचं कर. त्यापुढे तिला घरात ठेवून घेऊ नकोस. समतानेही मला बजावून सांगितलंय. रणजित, तिला हाकलावून लाव, नाहीतर तुमच्या घराण्याची प्रतिष्ठा गेली म्हणून समज. अंकल तर बदनाम होतीलच, पण तुझ्या प्रॅक्टिसवरही परिणाम होईल. हा, ऐकतोस ना? हा. रणजितचा हुंकार ऐकून मीराला उत्साह आला. आपण कालवलेलं विष रणजितच्या डोक्यात भिनू लागलंय. हीच तर संधी आहे. पुन्हा ही संधी मिळणार नाही. आणि मग त्यानंतर बराच वेळ मीरा दीपाबद्दल बोलत राहिली. वाईट, घाणेरडं. रणजित स्वतःच्याच विचारात होता. दीपाली आपल्याला नकार देताना म्हणाली होती, मला मुक्त जीवन आवडतं, लग्नाच्या बेडीत अडकायचं नाही मला. तिच्या या वाक्याचा अर्थ तेव्हा आपल्याला लागला नव्हता. त्या वाक्याचं आश्चर्य वाटलं होतं, पण आता समजतंय ती अशी का म्हणाली असेल. मीरा सांगते ते नक्की खरं असणार, नाहीतर तिने आपल्याला असं धुडकावून का लावलं असतं? क्षणाचाही विचार न करता आता तिचं खरं रूप समजलं आहे. मीरा, आपण निघूया. जाऊ रे, पण तू काय ठरवलंयस? गेल्यानंतर सांगणार. आजच्या आज घराबाहेर हो म्हणून. खरंच? मीरा अति आनंदाने म्हणाली. हां, त्याशिवाय दुसरा मार्ग नाही. बरं झालं रणजित, तूच निर्णय घेतलास. एक लक्षात ठेव, हे सर्व अंकलच्या अपरोक्ष व्हायला पाहिजे. त्यांना समजलं तर तिला घराबाहेर काढणे शक्य होणार नाही. बहुतेक पाहुणे उद्या जाणार आहेत. आज काही डॅडी परवा बाहेरगावी जाणार आहेत. त्यांचे केस सुरू आहे. 2-4 दिवस तर नक्की लागणार त्यांना. मी विचार करतोय की त्यावेळेस तिला निघायला सांगावे. हां, हे बरोबर. चल घरी जाऊया. मीराला फार आनंद झाला होता. तिची प्रतिज्ञा पूर्ण होण्याच्या मार्गावर होती. दीपाली तिच्या तसेच रणजितच्या जीवनातून जाणार होती कायमचीच. रणजित आता तिचा विचार करणार नाही. अशी मुलगी कोणाला आवडेल? बरं झालं आज आपण आपल्या मनाचं ते बोलत सुटलो. पण त्यावर रणजितचा पक्का विश्वास बसला. त्याच आनंदात ती तिच्या घरी आली. श्रोते हो, या कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी उजवीकडे दिलेल्या लिंकवर क्लिक करा. इथे तुम्हाला पुढचा भाग मिळून जाईल. तसेच चॅनलवर नवीन असाल तर लोगोवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद.